नमस्कार. तर फिजिक्स मधील आपला जो कन्सेप्ट आजचा आहे तो पहा. आता 12वी मधील फिजिक्स आपण पाहतोय. तर मॅग्नेटिक लाईन्स फॉर द करंट लूप. तर मॅग्नेटिक लाईन्स काय असतात करंट लूप साठी, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थितपणे. मॅग्नेटिक लाईन्स फॉर द करंट लूप. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या, बघणार आहे आपण सिस्टमॅटिक पद्धतीनं. तर आता काय दिले या ठिकाणी नीट समजून घ्या बरं का, नीट समजून घ्या. तर मॅग्नेटिक लाईन्स फॉर द करंट लूप. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड ऍट अ पॉइंट पी. एखाद्या वायर मधून, कंडक्टर मधून ज्याला करंट वाहत असतो त्याच्या शेजारी कुठला जर एखादा पी पॉइंट घेतला आणि त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होती याच्याविषयी बरीच माहिती आपण बघितलेली आहे. पण आता तुमच्या समोर स्क्रीनवरती डायग्राम दिसते. ओके, क्लिअर दिसतंय, सगळं दिसतंय. तर बघा इथे काय दिले. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड ऍट अ पॉइंट पी ऑन द ऍक्सिस गिवन बाय. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड ऍक्सिसच्या जर काढली तर ही एवढी मिळते. कालच पाहिलं आपण, हे इक्वेशन आहे ते काल पाहिलेलं आहे. bz is equal to mu naught ir square divided by 2 into z square plus r square ब्रॅकेट कंप्लीट 3/2. त्याचा घातांक किती दिलाय 3/2 दिले. हा अलॉंग झेड ऍक्सिस काढलेला काल आपण मॅग्नेटिक फील्ड आहे. काल हे डेरिव्हेशन आपण बघितलेलं आहे. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, तर हा करंट या कॉइल मधून असा चाललेला दिसतोय. ओके, ह्या तुम्हाला इथं अशा आणखी लाईन दिसत आहे, सरळ दिसते अशा. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे तयार होती, तर डायग्राम बघा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर अ करंट लूप. जर एखाद्या वायर मधून किंवा करंट जे आहे तो लूप सारखा वाहत असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन कशा तयार होतात याच्याविषयी आपण माहिती बघतोय. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन तयार व्हायला लागलेत आणि करंट जो आहे तो लूप सारख्या कंडक्टर मधून वाहत असताना मॅग्नेटिक लाईन कशा तयार होतात त्याची डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसते. की करंट वाहतोय, काय होतोय, हा लूप मधून करंट वाहतोय. ही काय तुमची लूप आहे आणि यातनं करंट असा वाहतोय. तर ह्यात तुम्हाला काय दिसतात इथं अशा मॅग्नेटिक, हा जो आहे तो काय आहे तुमच्या मॅग्नेटिक लाईन दिसत आहेत. हे काय दिसत आहे तुम्हाला, मॅग्नेटिक लाईन दिसतात अशा. लक्षात, म्हणजे सुरुवातीला तुमच्या असा एक काय ह्यातनं करंट व्हायला लागला तर तुम्हाला सरळ अशी मॅग्नेटिक लाईन दिसेल, थोडीशी वाकडी दिसेल, परत इकडे अशी थोडीशी, परत अशी, परत पूर्णपणे वाकडी झालेली दिसेल बघा असं. बरोबर, परत असं झालेलं दिसेल. इथं लक्षात, असं गोल 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 होत पूर्णपणे असं तुम्हाला हे गोल दिसणार आहे. तर ही मॅग्नेटिक लाईन कशा तयार होतात ते या ठिकाणी तुम्ही पाहता. As a special case, the field at the center of the loop is obtained from the above equation by letting z is equal to 0. जर आपण सेंटरला विचार केला तर तो काय असेल सेंटरला, तर मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी काय असणार आहे, 0 असणार आहे. जसं आजच्या आपण सेंटरला गेलो ग्रॅव्हिटी काय राहणार आहे तिथं 0, तसंच आहे इथं सुद्धा. सेंटरला गेलो आपण लूपच्या तिथं काय असणार आहे 0 तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड किंवा लेटिंग म्हणलंय त्याने. मग तुम्हाला बी नॉट काय मिळालं, बी नॉट काय मिळाला बघा. झेडची व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी 0 घेतल्यामुळे तुम्हाला बी नॉट काय मिळाला, तर झेड किती घेतलाय आपण इथं 0. झेडची व्हॅल्यू किती घेतलेली आहे ठिकाणी 0 घेतलेली. झेडची व्हॅल्यू घेतलेली आहे 0. मग इथं 0 टाका, 0 टाका. ओके, जे येईल ते लिहा. ओके, सगळं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला हे मिळून जाईल. तर तुम्हाला बी नॉट मिळाला म्यू नॉट आय डिवाइडेड बाय 2r. आता फॉर कॉइल n टर्न्स, समजा ती जी कॉइल आहे करंट वाहणारी इथं असे जर जास्त काय असतील टर्न असतील, त्याला राऊंड असतील, तर तुमचा बी जिथे काय येईल फक्त या ठिकाणी n मल्टिप्लाय करायचं, बाकी काय नाही. ही एका लूपसाठी, ही n नंबर ऑफ लूपसाठी. लक्षात, इथे काय होती फक्त एकच लूप होती. परत असे जास्त लूप असतील तर काय होईल, तर इथे n ऍड करा. जेवढ्या लूप तेवढं त्या ठिकाणी n ऍड, n तेवढ्या 2 3 4 साठी. अशा पद्धतीने द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म अ सर्क्युलर लूप्स आर द डिस्पेक्टेड इन द 10.20. द डिरेक्शन ऑफ द फील्ड इज द ॲज पर द राईट हँड थंब रूल. तर डिरेक्शन जे आहे करंटची ती राईट हँड थंब रूल आपल्याकडे आहे, त्याप्रमाणे डिरेक्शन करंटची राहील. तर तुम्ही या ठिकाणी पाहताय बघा काय सांगितलं इथं,
तुम्हाला राईट हँड थंब रूल सगळ्यांना माहित आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, कर्ल द palms of your right hand also the circular wire. तुम्ही एक तुमचा हात जो आहे तो इथं बघा असा या ठिकाणी पकडलेला आहे, अशी एक लूप दाखवलेले असा तुमचा हात इथं धरलेला दाखवला आहे असं. ओके, अशा पद्धतीने ही तुमचा हात आहे, हाताची बोट तुम्हाला दिसतात इथे, बरोबर आहे, अशा प्रकारे. ओके, तर हे डायग्राम मध्ये व्यवस्थित ऑब्झर्व करा. म्हणजे काय सांगितलं इथं, कर्ल palms your right hand along the सर्क्युलर वायर. तुमचा राईट हँड कसा आहे, कोणाच्या अलग आहे तर सर्क्युलर वायर, ही वायर आहे सर्क्युलर अशी गोल आहे, कारण तुमचा राईट हँड असा त्याला प्लाम तुझा जो तळवा आहे तो या ठिकाणी तुम्हाला त्याला टेकलेला दिसतोय. ओके, मग यातून काय कळतंय, विथ द फिंगर्स इज दॅन द डिरेक्शन ऑफ द करंट. तरी बाकीची बोट आहे ती काय दाखवतात, अशी करंटची अशी डिरेक्शन दाखवतात. द स्ट्रेच्ड राईट हँड थंब then gives the direction of the magnetic field. आणि हा जो असा अंगठा उभा दिसतोय तो काय दाखवतोय तुम्हाला, मॅग्नेटिक फील्डची काय दाखवतो, दिशा, डायरेक्शन दाखवतोय. The upper part of the loop seen in the figure may be regarded as the north poles. जर वरचा जो भाग असतो तुम्ही बघितला असेल, हे आपली अर्थ आहे, तर इथे काय असतो, नॉर्थ पोल असतो, इथे काय असतो साऊथ, इकडे काय ईस्ट, इकडे काय असतो वेस्ट. पृथ्वीवर सुद्धा तुम्ही बघित असला उभ्या रेषा असते बघितलं, टेबलवर वगैरे बांधलेले असते असे रेखांश असे पृथ्वी असते. तर हे तुम्हाला वरच्या बाजूला जे आहे ते काय असतं, नॉर्थ, इथं काय साऊथ, ईस्ट, वेस्ट, अशा पद्धतीने अर्थ सारखं असेल. तर नॉर्थ पोल हा वरती असेल इथं, अँड द लोअर पार्ट ऑफ द साऊथ पोल ऑफ द बार मॅग्नेट. तर जसं बार मॅग्नेट उभा आहे असा बार मॅग्नेट आहे, इथं काय एन आहे, इथे एस आहे, तरी तुमचं सर्क्युलर अशा प्रकारचं सर्कल. म्हणजे ह्यातून काय होतोय, ह्यातून करंट वाहतोय आणि या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला तर माहितीच आहे, मॅग्नेट जर असा कुठला बार मॅग्नेट असेल तर काय असतं त्याच्या भोवती अशा काय असतात, मॅग्नेटिक फील्ड असतात अशा, बरोबर आहे, अशा हे तर लक्षात, अशा मॅग्नेटिक फील्ड इथं असतात. तसं इथं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिसतात, अशा काय सरळ असतील, असं 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 करत मग तुम्ही अशा इथं मॅग्नेटिक फील्ड बघितले पाठीमागच्या डायग्राम. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिसतील. तर हे झालं तुमचं द राईट हँड थंब रूल. तो राईट हँड थंब रूल आपण बघितलेला इथं. मग पहा, सर्क्युलर लूप कॅरिंग अ करंट ॲज द मॅग्नेटिक डायपोल. तर त्या सर्क्युलर कॉइलमधून, त्या वायरमधून, कंडक्टरमधून ज्या वेळेला करंट जातोय त्यावेळेला बघा मग काय सांगितलंय, सर्क्युलर लूप कॅरिंग अ करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. तर ती मॅग्नेटिक डायपोल, मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय असतं, एन आणि एस पोल असतात, त्याला आपण मॅग्नेटिक डायपोल म्हणतो. ओके, तर द बिहेवियर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सर्क्युलर करंट लूप ॲट द डिस्टन्स ऑफ व्हेरी सिमिलर टू दॅट द इलेक्ट्रिक फील्ड अँड द इलेक्ट्रिक डायपोल. जशा प्रकारे इलेक्ट्रिक डायपोलचं वर्किंग आहे, जशा प्रकारे इलेक्ट्रिक डायपोल बिहेवियर करणार, ते सेम धर्तीवरती या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा वर्क करणार आहे. फ्रॉम द above equation BZ at the large distance Z from the loop along its axis. तर इथे Z जो आहे तो खूप जास्त अंतरावरती आहे, बरोबर आहे का, R पेक्षा Z तुमचा काय आहे, खूप मोठा आहे. म्हणून काय म्हणले, फ्रॉम द above equation BZ at the large distance Z from the loop along its axis. मग तुम्हाला Z greater than equal to जास्त मोर ग्रेटर दॅन R म्हणले. मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, Z हा तुमचा R पेक्षा खूपच मोठा आहे. मग R काय असेल, खूप कमी असेल, म्हणजे साधारण किती असेल आपण पकडूया, तो 0 जर पकडला, समजा R ची व्हॅल्यू आपण काय पकडली, 0 पकडली, तर इथे काय होईल बघा, हे 0 झालं काय होईल, इथल्या 2 ला 2 हे परत कॅन्सल होऊन जाईल, परत Z क्यूब राहील, फक्त खाली खाली काय राहील, फक्त Z क्यूब राहील. ह्याच्यामुळे तुम्ही Z खूप मोठा आहे म्हणतोय आपण, Z खूप मोठा आहे म्हणजे निग्लेक्ट करून टाकला, हे काढूनच टाकला. राहिले काय मग इथं Z चा स्क्वेअर आहे आणि त्याच्या डोक्यावर परत काय राहील 3/2, 3 ला 2 कॅन्सल झालं म्हणजे Z क्यूबच राहिले, खाली इथलं 2 राहिलं. आलं, अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी BZ इज इक्वल टू μ0 IR स्क्वेअर डिवाइडेड बाय 2Z क्यूब. ओके, परत काय, द एरिया ऑफ द लूप इज, लूपचा एरिया काय असतो, सर्कल सारखे, तर सर्कलचा एरिया म्हणजे लूपचा एरिया, कारण सर्कल सारखे गोलाकार आहे, आलं लक्षात. तर पाय स्क्वेअर, माझा एरिया टाका या ठिकाणी, मग μ0 I 2πZ क्यूब. तर या ठिकाणी व्हॅल्यू टाकली आपण, कशाची व्हॅल्यू टाकली, R स्क्वेअरची.
आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला कशी टाकता येईल, ए अपॉन पाय म्हणजेच काय आर स्क्वेअरची व्हॅल्यू झाली. या ठिकाणी तुम्हाला आर स्क्वेअर दिसतंय, हे आर स्क्वेअर कुठं गायब होईल, बरोबर आहे का. बघा इथलं आर स्क्वेअर गेलं, या जागेला कोण आलं, पाय बाय ए बाय पाय आलं झालं. अशा पद्धतीने हा काय झालं तुम्हाला बीझेड मिळालेला आहे. पुढे पहा, द मॅग्नेट्यूड मोमेंट एम बार सर्क्युलर लूप इज अँड डिफाइन्ड ॲज एम बार. तर मॅग्नेटिक मोमेंट आपण कशाने दाखवतो, एम न दाखवतो. मोमेंटमसाठी एमच आहे. तर आय इंटू ए बार, तर करंट आणि एरिया यांचं मल्टिप्लिकेशन आहे. ए इज द वेक्टर ऑफ द मॅग्नेट्यूड ए अँड द डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द ए. तर त्याची डिरेक्शन कशी आहे, परपेंडिक्युलर टू ए आहे. आपल्याला फॉर्म्युला काय, बी झेड इज इक्वल टू मग म्यू अपॉन 2 पाय एम अपॉन झेड क्यू. आता हे काय घेतलं आपण, इथे काय होतं आय इंटू ए येतो, मग असे हे जागेला काय पुट केलं आपण, फक्त एम बार लावला, बरोबर. वर फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, इथं आय आणि ए होतं, ह्या जागेला आपण इथली व्हॅल्यू एम पुट केली, आलं लक्षात. तर इथे काय केलं आपण, इथे जे आय ए होतं त्या जागेला फक्त इथली व्हॅल्यू काय टाकली, एम टाकली मागाच्या फॉर्म्युल्यामध्ये, बरोबर. आता ती व्हॅल्यू टाकली. मग आता आपल्याला काय करायचं, इथं 2 न मल्टिप्लाय करून खाली बी 2 न मल्टिप्लाय करू, 2 2 4 झालं. इथं वर काय आला 2 वाढला, झालं. इथपर्यंत आपण आलो. नोट दॅट बी झेड अँड एम इन आर द सेम डिरेक्शन. तर झेड ॲक्सिस आणि तुमचं मॅग्नेटिक फील्ड, आता ह्यांची दोन्हीची डिरेक्शन कशी झाली, सेम. मॅग्नेटिक झेड ॲक्सिस असाच आहे आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कशी आहे, अशीच आहे. त्यांची डिरेक्शन कशी झाली, सेम झाली. परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप. आणि हे दोन्ही कसे आहेत, तर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लूप तुमचे असे ॲक्सिस कसा आहे, असं उभा आहे. दोन्ही एकामेकाला कसं झाले, मग परपेंडिक्युलर झाले. युजिंग इलेक्ट्रोस्टॅटिक अनालॉजी. तर तुमच्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक मधले अनालॉजी आहे, तर ते अनालॉजी काय सांगते, इलेक्ट्रिक फील्ड ई बार इज इक्वल टू 2p बार डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट झेड क्यूब विच इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट एन ॲक्सिल पॉईंट ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल. तर ॲक्सिल पॉईंटला इलेक्ट्रिक डायपोल आपण जर गृहीत धरलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती तयार होईल, तर एवढी इलेक्ट्रिक फील्ड तयार होत असते. त्याचा झाला हा फॉर्म्युला. ओके, तर एक्झाम्पल ह्याच्यावरचं किती सोपं दिलंय बघा, फार सोपं एक्झाम्पल दिले. काय दिले, कन्सिडर द क्लोजली वाउंड 1000 टन कॉईल. तर कॉईलला किती राऊंड आहेत बघा. तुम्ही मोटर वगैरे तुमच्या घरामध्ये शेतामध्ये जर बघितलं तर मोटर असताना किती असे गोल गोल घुमून राहिले असतात, कॉपरची वायर असतात. इथे किती कॉईलला, तर एन किती आहे तुमचा या ठिकाणी 1000 राऊंड आहेत. अँड हॅव्हिंग रेडियस इज 1 मीटर. त्याची रेडियस किती आहे, 1 मीटर रेडियस आहे. अँड इफ अ करंट ऑफ 10 एम्पियर पासेस थ्रू द कॉईल, व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर. तर सेंटरला तुम्हाला मॅग्नेट्यूड काढायचे आहे मॅग्नेटिक फील्डची, म्हणजे बी काढायचं. थोडक्यात काय करायचे, बीची व्हॅल्यू. एन किती दिला आपल्याला, 1000 दिला. आर काय दिला आपल्याकडं, वायरचे तुम्हाला रेडियस जे आहे ते किती दिले बघा त्या ठिकाणी. कन्सिडर द क्लोजली वाउंड 100 टन्स कॉईल हॅव्हिंग रेडियस 1 मीटर. 1 मीटर दिली तुम्हाला, रेडियस किती दिली, 1 मीटर. त्याचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे 100 सेमी झाली. परत करंट कशामध्ये दिलाय, एम्पियर मध्ये 10 एम्पियर दिलेला आहे करंट. करंट दिला, राऊंड दिले, टर्न दिले आणि तुम्हाला त्याची रेडियस सुद्धा दिलेली आहे. जरा हे सगळं मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बी इज इक्वल टू म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2r. हा फॉर्म्युला आहे. झाली व्हॅल्यू टाका. मग म्यू नॉटची व्हॅल्यू आपल्याकडे ठरलेली असते, किती असते ती 4 पाय 10⁷. एन किती दिलाय, एन किती आहे आपल्याकडे 1000 टर्न आहेत. तर 1000 1000 ला 10चा तिसरा लिहिलं या ठिकाणी. आयची व्हॅल्यू या ठिकाणी किती, 10 एम्पियर. 10 लिहून टाकलं. 2 ला 2 लिहिलं. आर किती दिला आपल्याला, 1 मीटर. मीटरमध्येच कॅल्क्युलेशन पाहिजे, तर त्या ठिकाणी आर पण या ठिकाणी 1 लिहून टाकलं. झालं सोडवलं की तुम्हाला असं टेस्ला मध्ये उत्तर मिळून जाईल. 6.28 × 10⁻³ टेस्ला. ओके, अशा पद्धतीने हा सोपा पॉईंट होता. ओके, आता त्याच्या पुढे आणखी काय आपल्याला सांगितलंय बघूया. तर अँपियर्स लॉ पण आपण बघूया. आता लगेच काय करूया, अँपियर्स लॉ पण बघूया. ओके, बघायचा तो मोठा. परत काय होतं आपलं, मॅग्नेटिक फील्ड एक आहे, 2-3 पॉईंट आहेत आपले. चला एक्झाम्पल. त्याच्यानंतर बघा आता अँपियर्स लॉ आपण बघूया. काय बघायचं आपल्याला, अँपियर्स लॉ. का उद्या लेक्चरला बघायचं अँपियर्स लॉ.
थांबा थोडं स्टॉप कर.